सक्सेसफुल बिझनेस वुमन तर आहातच आणि आम्हाला खूप गर्व आहे त्याचा. एक मराठमोळी उद्योजिका म्हणून तुम्ही जेव्हा उंचीच्या शिखरावर या वयामध्ये पोहोचताय, त्याचा मला खरंच खूप गर्व आहे. आणि त्याचबरोबर एक प्रश्न मला हा विचारायचा आहे, इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप खस्ता खाव्या लागतात. तुमच्या आयुष्यात असं झालंय का, की असा एखादा काळ आलाय, की जो कठीण होता आणि त्याच्यावर तुम्ही मात केली आहे? बघ, कठीण म्हणजे असं की थोडंसं बनवणं फार सोपं असतं. आपण जेव्हा लोणचं टाकतो तर 10 किलोचं फार सोपं असतं. स्टार्टिंगला जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा इतकं मला डिमांड नव्हती लोकांकडनं. पण जसं बनवायला लागले त्याच्यानंतर मग खूप जास्ती होऊन गेलं मला. म्हणजे काही वेळा मला खरंच मी थकून जात होते. मला असं वाटायचं की मी कसं करू? कारण की मी कोणावरती डिपेंड नाही राहू शकत. तेव्हा माझ्यावर कोणी सपोर्टला नव्हतं असं ॲज अ वर्किंग. पण लोणच्याचा एवढा मसाला 40-40 किलोचा मसाला मी एकटीने बनवला आहे. तेव्हा ते मेजरमेंटनी बनवायचा. कारण की तुम्ही टेस्ट देऊन राहिलाय तर तोच टेस्ट तुमचा नेक्स्ट हं, ह्याच्यामध्ये पण असला पाहिजे. तर हं. असं वाटायचं की असं नाही झालं पाहिजे की आता हा टेस्ट नाही येते, पहिले काय येत होता. तर ते एक टेन्शन होतं. पण त्याच्यामध्ये हळू करून मला ती सवय झाली आणि मग मी करायला लागले आणि त्याच्यामध्ये मला अंकिताचा पण भरपूर सपोर्ट होता हमेशा. आणि त्याच्यामध्ये चांगली गोष्ट म्हणजे ही झाली की माझी लहान बहीण जी आहे तिची सून आणि मुलगा आदित्य आणि निकिता, हां. त्यांना ते दोघं माझ्याबरोबर आले. हं. त्याच्यानी मला ते थोडंसं ईझी पडलं कारण की निकिता जी माझी सून आहे तिने पूर्ण डिजिटल हँडल केलेलं आहे. वॉव! आणखीन काय ना, आजकालच्या टेक्नॉलॉजी, आजकालचं जे पोरं ज्याप्रमाणे अपडेट आहे तेवढं बहुतेक मी नाही आहे. म्हणजे आज ऑनलाईन करणं, डिजिटली हे हं, सगळ्या गोष्टी मला इतकं कळत नव्हत्या. पण जेव्हा हे दोघं पोरं माझ्याबरोबर आले, हं, तेव्हा मग ह्यांनी आयडिया द्यायला चालू केला, की आपण असं करतो, मासी आपण ऐसा करते, मासी ऐसा. तर तेव्हा मग काही हिंमत मिळते ना. आणि हं, त्याच्याबरोबर अंकिता होती. त्याच्याने आता तिचे पण आयडियाज असतात. आता त्या दोघांचे आयडियाज असतात. हं. तर मग त्याच्यानी आता थोडी रिलॅक्स झाले मी. नाहीतर तेव्हा म्हणजे जेव्हा मी या 2 वर्ष केलं ना, तेव्हा खरंच कधी-कधी मला असं वाटायचं, की ऑर्डर्स येऊन राहिले सारखे, कुरिअर पॅकिंग करवायचे. तर असं वाटायचं, की कसं होईल हे? इतकं सगळं पॅकिंग करायचंय, इतके कुरिअर लगातार येऊन राहिले. हं. त्याच्यामध्ये स्टार्टिंगला थोडं प्रॉब्लेम पण झाली मला. लीकेज होत होतं ऑइल. कारण की बाहेर हं. जायचं तर कुरिअरवाले काय इतकं कसे केअरफुली पण नाही, नाही. कसे पण हां. टाकतात. तर मला ते पण मला अक्षरशः मी लोकांना म्हटलंय म्हणजे सॉरी म्हणून की पण मला खरंच सांगते इतकं सपोर्ट केलंय ना लोकांनी. मी हं. सांगू नाही शकत सायली. खरंच म्हणजे कोई बात नहीं आंटी, इस बार हुआ है अगली बार अच्छा हुआ. आता जेव्हा माझं पॅकिंग इतकं चांगलं झालं तेव्हा मला इतके इन्स्पायर केलं लोकांनी की आणि आपका आता पॅकिंग. सरप्राईज पण येणार आहे लोकांसाठी लवकरच हां, एक लवकरच आता एक सरप्राईज आणखीन आहे. आत्तापर्यंत ते म्हणजे आणि आत्ता पॅकेजिंगचं मी नवीन गुलकंद पण लॉन्च केलंय. हां, हं. गुलकंद पण केलं. मग लोकं विचारतात, की गुलकंदाला आणखीन कसं करू शकतो, काय करू? तर मग मी त्याचे पण व्हिडिओज बनवले, की तुम्ही त्याचा शेक बनवून पोरांना. कारण गुलकंद तर गरमीमध्ये तर बेस्ट आहे. हं. हे फालतूच्या गोष्टी देण्यापेक्षा आणि घरचं बनलेलं आहे आणि मी साखर त्याच्यात टाकली नाहीये. बरोबर. त्याच्यामध्ये धागा मिश्रीचा यूज केलाय. धागा हं. मिश्री इज प्युअर दॅन शुगर. शुगर. तर बरोबर. ती जास्ती हार्मफुल नाहीये. हं. पण मग ते लोकांना पटलं. मग आता लोकं त्याचे पण ऑर्डर करतात. मग ऐसा बनाया आणि असे करून फोन येतात मला. तर खूप चांगलं वाटतं हे क्या बात ऐकायला. है! आपण थोडे प्रॉडक्ट्स बघू शकतो का? येस, येस. तर प्रॉडक्ट्स आलेले आहेत आणि मी मगाशी म्हणाले तसं मला बघायचे होते प्रॉडक्ट्स. ऑफ कोर्स मी बघितलेत. पण आपल्या लोकमत सखीच्या ज्या सखी आहेत सगळ्या त्यांना सुद्धा आपण इंट्रोड्यूस करूया. सो नारायण नमकीनचे हे प्रॉडक्ट्स कोणत्यात? हे अंकिताचं आवडतं लोणचं आहे का? हे सगळ्यात आवडतं अंकिताचं लोणचं आहे. हे आहे खट्टा नींबू. अच्छा. हे नुसतं आंबट आहे. नो ऑइल, नो मसाला, काही पण नाही आहे आणि हं. खूप डायजेशनसाठी खूप चांगलं आहे. ओके. म्हणजे अगदी एवढासा पीस सुद्धा तुम्ही खाल्ला ना, तुम्हाला जीव घाबरतोय, काही होतंय, हं. तर ती बेस्ट आहे ओह! गरमीमध्ये. तर हा तिचा एक फेव्हरेटवाला आहे. हं. आणखीन दुसरं तिचं आहे मँगो पिकल. हे येस. पण लोकांना खूप आवडलंय. हं. ह्याच्यामध्ये पण मी आता 3 व्हेरायटीज केल्या. आता मुरब्बा पण केला मी. अच्छा. मुरब्बा पण लोकांना गुळाचा. ओह! गुळाचा मुरब्बा केला. तो पण लोकांना खूप आवडलाय. हं. आणि हे आपलं जे मँगोचं आंब्याचं लोणचं जे हं, नॉर्मलवालं हं, असतं हं, ते वालं आहे. हं. आणखीन एक बनवलंय लोणची, जी एम-पीची फेव्हरेट म्हणजे एम-पीला लन फेमस लोणजी म्हणतात त्याला. लॉन्जी. कैरीच्या ते मेथी दाण्यामध्ये बनती. अच्छा. ते पण लोकांनी मेथांबा? मेथांबासारखं असतं ते. येस. पण तिकडे ह्याला लोणजी म्हणतात. ते आमच्या लॉन्जी तिकडे म्हणतात. एम-पीमध्ये. ओके. मग ते पण दिलं, पण खूप आवडलं लोकांना. हं. आणखीन आणखीन पुष्कळ लोणचे आहे माझे, पण हे येस. म्हणजे आपण खास दाखवूयात आहे. नंतर. आणि एक दुसरं हे एक हा त्याचा लेमन स्क्वॅश आहे. हं. लिंबाचं सरबत आहे हे. येस. फक्त 2 चमचे एका ग्लासला लागतं ते. ओके. पण खूप टेस्टी आणि खूप फ्रेशनिंग म्हणजे ड्रिंक आहे ते.
वाव, म्हणजे डायरेक्ट लिंबू सरबत. हा, लिंबू सरबत. क्या बात आहे.